गाईज सो हा लॉंग व्हिडिओ तुम्हाला समजलाच असेल कसला आहे थंबनेल वरून. दिस इज अबाउट ऑल द बॅग्स दॅट आय एम हॅव्हिंग. सो माझ्याकडे ना बरेच बॅग्स आहे. आय एम ऑब्सेस्ड विथ बॅग्स लिटरली. आणि त्याचं कारण म्हणजे मी, माझी बहीण आणि मम्मी आम्ही तिघं पण मिळून बॅग्स वापरतो. सो ऑब्व्हियसली एवढे तर असणारच ना. तो लेट मी शो यू वन बाय वन वॉट ऑल बॅग्स आय एम हॅव्हिंग. स्टार्ट करूया आपण स्लिंग बॅग्सनी. सो दिस इज द फर्स्ट वन आणि याला 4-5 इयर्स तरी झाले या बॅगला. And this is my favorite bag. Why? Because this is really spacious. आणि मी ही बॅग घेतली का माहिती आहे, फक्त या बेल्टसाठी. किती ब्रॉड आणि फॅशनेबल बेल्ट आहे ना. सो दिस इज द बॅग विथ ओनली वन कंपार्टमेंट बट व्हेरी स्पेशियस. बॅक साईडला पण एक चेन आहे. नेक्स्ट आहे ही ब्राऊन कलरची बॅग. ही अशी बेल्ट आहे जे की शॉर्ट लॉंग आपण हवं तसं करू शकतो. आणि ही आहे मोचीमधनं अगेन अनदर स्पेशियस बॅग. सो मी ट्राय करते मोस्टली स्पेशियस बॅग्स घ्यायला. तर ही ना गिफ्ट भेटली आहे बाय द वे माझ्या बहिणीला. आणि याला पण एक सिंगल कंपार्टमेंट आहे, पाठी एक चेन आहे आणि खूप चांगली आहे. सो ब्राऊन अँड ब्लॅक बॅग तर सगळ्यांकडे हवीच, कारण ती सगळ्यावर जाते ना. द बेसिक बॅग. सो दिस इज फ्रॉम फास्ट ट्रॅक. ही फास्ट ट्रॅक मधनं आहे. अगेन ही माझ्या बहिणीला गिफ्ट भेटलेली बॅग आहे. आणि ह्यात पण लाईक सिंगल कंपार्टमेंट बॅग आहे, पण स्पेशियस आहे खूप. आणि फास्ट ट्रॅकच्या क्वालिटीबद्दल तर कायच बोलायचं. सो इट्स बेस्ट. आणि खूप क्लासी पण आहे. थोडं म्हणजे असं ब्राऊन कलरमध्ये आहे. आणि माझ्याकडे मॅक्सिमम बॅग्स हे ब्राऊन, ग्रीन नाही तर ब्लॅक कलरमध्येच आहे. दिस इज अनादर बिग बॅग फ्रॉम मोची. आणि ही ना अतिशय अतिशय स्पेशियस आहे. आणि ह्याला असं क्यूट असं बो टाईप डिटेलिंग आहे. सो मला ही खूप आवडली म्हणून मी ही घेतलेली. आणि सेकंड रिझन सांगू का ही का घेतली मी. त्यात ना हे आहे छोटू पाऊच. आणि ह्या बॅगला आय वुड से ऑलमोस्ट 3 इयर्स झाले आणि मी ही अजून यूज नाही केली आहे. बिकॉज किती क्यूट कलर आहे आणि क्वालिटी बघा गाईज, क्वालिटी काय क्वालिटी आहे. सो मोचीमध्ये आय गॉट बोथ दीज बॅग्स जस्ट फॉर 600 और समथिंग 3 इयर्स बॅक. 80% डिस्काउंट गाईज, 80%. तर ह्यात पण सिंगल कंपार्टमेंट आहे. हा तर मी यूजच नाही केला. आणि हा खूप ट्रॅव्हल फ्रेंडली पण आहे. हे पाऊच आहे ना खूप खूप स्पेशियस आहे. ह्यात आपण गो टू मेकअप मटेरियल टाकू शकतो फिरायला जाताना. आणि सिम्पली हा पाऊच आपल्याकडे ठेवायचा बॅगमध्ये अँड युअर डन. किती क्यूट आहे. ही नुसती पण लाईक आपण कॅरी करू शकतो. आणि ह्याला ना अगेन सी इफ यू कॅन सी, इकडे 2 हुक्स पण आहेत. लाईक बेल्ट तुम्ही टांगूच शकता त्याला. ह्याच्यासोबत लॉंग बेल्ट पण आलेला आणि हा छोटू शॉर्ट बेल्ट अशी पण आपण पकडू शकतो. ऑर एल्स यू कॅन ऑल्सो गो फॉर स्मॉलर साईज लाईक दिस. नेक्स्ट आहे ही बॅग. ही आहे बॅगेटमधनं. ही अगेन माझ्या मम्मीची बॅग आहे. आणि मम्मीची बॅग आहे तर स्पेस तर भरपूर असणारच असणार ना त्यात, कारण तिला बॉटल जी ठेवायची असते, मग आपली पर्स अँड ऑल दॅट थिंग. ते ही 2 कंपार्टमेंट बॅग आहे ना, अतिशय स्पेशियस आहे, अतिशय खूप खूप. आणि इथे समोर पण ह्याच्या पॉकेट्स आहे. ओपन का नाही होत. आणि स्लिंग बॅग आहे. सी ग्रीन कलरची बॅगेटमधली स्लिंग बॅग आहे. तर ही माझ्या मम्मीची आहे. समटाईम्स इवन आय यूज. आता वळूया आपल्या थोड्याशा क्लासी कलेक्शन्सकडे. तर ह्यात माझ्याकडे खूप नाही आहेत, थोडेफारशीच आहे विच आय विल शेअर विथ यू ऑल. दिस इज द नेक्स्ट बॅग. सो दिस इज अ बॅग फ्रॉम मोची. ह्याचा हा बेल्ट जो आहे ना तो किती क्लास दिसतो यार. आणि ही एकदम अनदर स्क्वेअर पॅटर्न मध्ये बॅग आहे. फक्त 2 कंपार्टमेंट्स आहे. बेसिक बॅग आहे. तर या कलर आणि बेल्टमुळे मी ही बॅग घेतली. आणि ही क्यूट आहे. ह्याला पण 5 इयर्स झाले ऑलमोस्ट. बट क्वालिटी बघा. आणि ही पण सेलमधनं घेतलेली बॅग आहे. नेक्स्ट इज दिस येल्लो बॅग विच माय फ्रेंड हॅज गिफ्टेड मी. जी आपण अशी पण पकडू शकतो आणि त्याला स्लिंग पण बनवू शकतो. येल्लो कलरमध्ये तशी माझ्याकडे एकही बॅग नव्हती आणि ही माझ्या फ्रेंडनी मला गिफ्ट केली आहे. ह्याचा बेल्ट बघा आणि ह्याचा बो एकदम क्लासी वाटते. आपण अशीही पकडू शकतो, अदरवाईज यू कॅन यूज इट ॲज अ स्लिंग बॅग. सो मला ही खूप आवडते. आणि ही बॅग बघायला गेलो तर सिंगल कंपार्टमेंट आहे. आतमध्ये पण एक पॉकेट आहे. ॲक्च्युली 2 पॉकेट्स आहे. आणि बॅक साईडला असं ओपन पॉकेट आहे. सो आय लव्ह दिस बॅग. नेक्स्ट ना माझ्याकडे थोडेसे असे फॅन्सी बॅग्स आहेत. लाईक फॅन्सी नाही बट वेन यू गो पार्टी वेअर बॅग्स. सो त्यातली ही एक आहे. सिल्वर टोन आहे. अगेन फ्रॉम मोची. आणि ही पण मी सेलमधनं घेतली. ह्याला पण ऑलमोस्ट 5 इयर्स तरी झालेत. तर
ही बॅग ना एकदम छोटी बॅग आहे, जास्त काय मावत नाही. मोबाईल, लिपस्टिक वगैरे थोडंफारसं मावेलच. सिंगल कंपार्टमेंट बट रिअली क्यूट. सो ही अशी छोटी हँडल पण आपण करू शकतो, नाही तर आपण सिम्पली ह्याला असं स्लिंग बॅग टाईप मोठं पण करू शकतो. आणि साखळीवाले तर फॅन्सी दिसतातच. त्याचा बेल्ट बघा, सिल्वर कलरचा खूप छान दिसतो हा. आणि ही बॅग खूप क्लासी वाटते. नॉर्मली लाईक वेन युअर आउटिंग्स वेस्टर्न आउटफिट्सवरती हे खूप चांगली वाटते बॅग. आणि थोडीशी फॅन्सी लुक पण आहे. मग येते द ओनली अँड ओनली व्हाईट बॅग दॅट आय एम हॅव्हिंग. सो ही बॅग जी आहे ना, ही मला माझ्या फ्रेंडनी अगेन गिफ्ट केलेली आहे. आणि ह्याचा लाईक लेदर मटेरियल आहे, इफ यू कॅन सी. आणि इथे सिल्वर आणि गोल्डनची डिटेलिंग आहे. सो ही ना फॅन्सी आउटफिट्सवर खूप चांगली जाते. आणि व्हाईट बॅग आय फील सगळ्यांकडे हवीच एक ना एक. सो दिस इज द वन दॅट इज गिफ्टेड बाय माय फ्रेंड. आणि बघू शकता पेपर्स अजून आहे, मी अजून यूज पण नाही केली ही बॅग. तर ह्यात 2 कंपार्टमेंट्स आहे, आतमध्ये पण एक छोटू पॉकेट टाईप आहे, 2 चेन्स आहे. आणि अशी बेसिक्सची आहे, जी आपण अशी पण यूज करू शकतो. अँड देन यू कॅन ऑल्सो यूज इट ॲज स्लिंग बॅग. सो आय लव्ह दिस. आणि मी खूप घाबरते ही यूज करायला, कारण ही व्हाईट आहे ना, सो खराब नको व्हायला. नेक्स्ट इज द ब्लॅक बॅग. ओके, सो बेसिक ब्लॅक बॅग सगळ्यांकडेच हवी. जर तुम्ही मला विचाराल ना, तर ह्या सगळ्यांमध्ये मला गो टू बॅग कुठची आहे, देन दिस इज द गो टू बॅग. इट गोज ऑन इंडियन, वेस्टर्न अँड इवन आय मीन ऑल द आउटफिट्स. लुक ॲट दिस. गोल्डन डिटेलिंग असली ना की बेस्ट वाटते बॅग यार, एकदम क्लासी दिसते, रिच लुक पण येतो एक. तर ही पण अगेन मोचीमधनं आहे, ब्रँडेड, अगेन फ्रॉम अ सेल. सो ही बॅगमध्ये सिंगल कंपार्टमेंट बॅग आहे, बट स्पेशियस आहे. आरामात खूप काय काय मावू शकतं याच्यात. आणि सिंगल बॅग आहे, बट अगेन इट्स अ क्लासी बॅग. सी. आणि ह्याची क्वालिटी बघा डूड. ह्याला पण 3-4 वर्ष झाले. आणि हे बेल्ट, ओ गॉड, हे पातळ असून पण हे तुटत नाही हा मोचीचे. यू कॅन ऑलवेज गो फॉर दिस काइंड ऑफ बॅग्स. आता वळूया आपल्या इंडियन कलेक्शन्सकडे. नेक्स्ट इज दिस हिमालयन बॅग. आता ही ना इंडियन वेअरवर खूप चांगली वाटते. आणि ही बेसिक बॅग आहे. तुम्ही बरेच असे प्रिंटवाले हिमालयन बॅग्स बघितलेच असतील. सो ही पण एक सिंगल कंपार्टमेंट आहे, अगेन स्पेशियस. आणि इंडियन्स लाईक आपल्या शॉर्ट कुर्तीजवर, इंडियन ड्रेसेसवर खूप चांगली जाते. दिस इज वन ऑफ द बॅग दॅट आय चूज वेन आय वेअर इंडियन. नेक्स्ट इज दिस बॅग. सो ही ना माझ्या बहिणीला माझ्या भावाने गिफ्ट दिलेली बॅग आहे. आणि ही बालीमधून आहे. सो ही अगेन तुम्ही बघितलंच असेल, सिंगल कंपार्टमेंट बट लुक्स व्हेरी क्लासी. लॉंग स्कर्ट्सवर, देन इंडियन ड्रेसेसवर एकदम क्लासी वाटते. देन बीची वाईब्स येतात ह्यानी एकदम. बीचवरती तर एकदम ऑसम आहे अशा प्रिंट्सची. खूप मस्त अशी जूड बॅग आहे. सो लव्ह इट. नंतर आहे ही बॅग. तर ही ना एका एक्झिबिशनमधनं मला मावशीने गिफ्ट दिलेली बॅग आहे. आणि ह्याच्यावर मस्त असं मोर प्रिंट आहे. मी ही अजून स्टाईल तर नाही केली, बट आय फील ही इंडियन क्लोथ्सवरती खूप चांगल्यापैकी जाईल. आणि ह्यात बोलायला गेलो तर सिंगल कंपार्टमेंट आहे, 2 आतमध्ये पॉकेट्स आहेत. आणि अशी स्लिंग पण आपण वापरू शकतो, ऑर एल्स यू कॅन ऑल्सो कॅरी इट लाईक दिस. तर मी ही अजून स्टाईल नाही केली, पण आय गेस इंडियनवरती खूप चांगली वाटेल. आता वळूया आपण स्मॉल बॅग्सकडे. सो दीज आर ऑल्सो द स्लिंग वन्स दॅट आय एम हॅव्हिंग. सो दिस इज द फर्स्ट बॅग. ही आहे पहिली बॅग, जी माझी लाईक एव्हरी डे मला कुठे भाजीपाला पण आणायला जायचं ना, तरी मी ही कॅरी करते. आणि ही खूप क्लासी वाटते, सिम्पल आहे. आय गेस 300-400 रुपीजची मी घेतली आहे लोकल स्टोअरमधनं. बट ही खूप स्पेशियस आहे. ह्याच्यात असे 2-3 पॉकेट्स पण आहेत, ज्यात आपण कार्ड्स वगैरे ठेवू शकतो, पैसे ठेवू शकतो. आणि हे पुढे पण एक पॉकेट आहे, ह्यात पण माझा मोबाईल आरामात मावतो हा, बाय द वे. सो ही आहे अशी एक स्लिंग बॅग, ब्ल्यू कलरमध्ये, वन ऑफ माय फेवरेट्स. देन दिस इज द नेक्स्ट बॅग. ही ना मुंबईतनं लोकल स्टोअरमधनं घेतलेली बॅग आहे. आणि ही मी मम्मीसाठी घेतली आहे. सो ही आहे बेसिक बॅग, अगेन अ स्लिंग बॅग. पण ही पण ना इंडियनवरती खूप चांगली जाते, इंडियन ड्रेसेसवर. सो मी ही मम्मीला गिफ्ट केलेली. आणि ही ना एक लेदर टेक्स्चर्ड आहे, एकदम फ्लावरी अशी प्रिंट आहे. ऑब्व्हियसली ह्याला इतके पॉकेट्स आहे ना, म्हणूनच मी घेतली आहे मम्मीसाठी. बिकॉज मम्मीला तर खूप पॉकेटवाली लागते. आणि बाहेर असं आपला मोबाईल वगैरे मावू शकतो, एवढं असं पॉकेट आहे. चेन क्वालिटी पण बघा, वाव. सो सफारी स्टोअर आहे बाय द वे. हे लोकल स्टोअरमधनं घेतलेली आहे, मुंबईतल्या विलेपार्ले स्पेसिफिकली. सो नेक्स्ट आपण बघूया की मी वेडिंग टाईमसाठी लाईक साडीवर वगैरे कुठची बॅग वापरते. सो देर आर मोस्टली दीज 2 बॅग्स दॅट आय कॅरी. ही गोल्डन सिल्वर आहे आणि ही प्युअरली गोल्डनमध्ये आहे.
सो ही बॅग मी अगेन मोचीमधनं घेतली आहे. ह्याचा तुम्ही बघू शकता टॅग पण नाही अजून काढलाय, कारण लग्नच नाही आले, आत्ताशे तर सुरू झालेत. एनिवेज, तर ही एक सिंगल कंपार्टमेंट आहे. आणि ही बॅग घेण्याचं मेन कारण म्हणजे काय सांगते तुम्हाला. ॲक्च्युली आपण बॅग्स घेतो ना तेव्हा हे असे बेल्ट ना तुटतात लवकर, बट ह्याचा बेल्ट बघा, इफ यू कॅन सी, हा आतून आहे असं आणि कम्प्लिटली इथपर्यंत, असं काय हुकसारखं नाही आहे हे करायला. क्लिअरली सर्कलमधनं जाऊन इथून तुम्हाला समजत असेल मला काय बोलायचं आहे. बेसिकली तो सिंगल कंपार्टमेंट बॅग आहे आणि खूप मस्त अशी डिटेलिंग आहे. काहीच नाही आहे बट खूप क्लासी वाटणार. सो बघू कधी स्टाईल करू लग्नात. आणि नेक्स्ट वन इज दिस वन. ही पण आम्हाला गिफ्ट भेटली आहे. सो ही अशी काहीशी बॅग आहे आणि ह्याला ना ॲक्च्युली आता मी बोलली ना की बेल्ट्स असतात युजली ते तुटून जातात. सो हे पण त्यातलंच आहे. हे बघा, ह्याचं एका बाजूचं बेल्ट असं तुटलेलं आहे आणि हे असं काहीतरी हुक असतं जे आपण अटॅच करून लाईक बेल्ट लावतो, बट हे ना जास्त वजन नाही झेपत याला आणि मग हे तुटतात. सो दिस बॅग म्हणून मी ही घेतली आहे. त्याचं बेल्ट ऑसम असतात आणि हे सगळे मोचीचे बॅग्स आहे ना, मी खूप ऑब्झर्व केले, त्यांचे बेल्ट एकदम ऑसम असतात, बेल्ट आणि चेन्स. सो त्यांनी ती लॉंग लास्टिंग राहते. मतलब हे तुटलं ना तरी काय नाही, बट किती क्यूट दिसते. आणि मी ही फक्त अशी क्लच म्हणून वापरते लग्नासाठी आणि खूप क्लासी पण वाटते. नेक्स्ट इज, आपण जेव्हा इंडियन वेडिंग्स अटेंड करतो ना, तर हल्ली ही बटव्याची फॅशन आली आहे. सो दीज आर द बटवाज दॅट आय हॅव गॉट गिफ्ट. सो हे आहे मस्त असं पीची कलरचं. याचं हँडल बघा किती सुंदर आहे ना. आणि मग येतं हे ब्ल्यू वन. सो ह्याचं पण बघा हँडल, वाव, मणीचं आहे, तो खूप चांगलं दिसतं. आणि द नेक्स्ट वन इज दिस. तर ह्याचं ना कलर एवढा सुंदर आहे, हा ब्ल्यू कलर बघा गाईज, आणि ह्याचं गोल्डन डिटेलिंग आणि हे व्हाईट कलरचं. सो एकदम क्लासी वाटतं. सो दीज आर द बॅग्स जे आपण कॅरी करू शकतो जेव्हा आपण लाईक साडीवर पण जातात. देन नऊवारी आपण जर नेसतोय महाराष्ट्रीयन, सो नऊवारी नेसल्यावर हे सगळे पाऊच खूप सुंदर दिसतात साडीवर. सो आय हॅव सम ऑफ दीज. नेक्स्ट आपण बघूया माझे सगळे Wow. बिग पर्सेस लाईक बिग बॅग्स. सो त्यात येते ही फर्स्ट बॅग. तर ही ना माझ्या बहिणीची बॅग आहे. इफ यू कॅन सी क्लिअरली या प्रिंटवरनं तुम्हाला समजलं असेल की ही जूकची बॅग आहे आणि ही 2000 रुपीजची होती ज्यावेळेला घेतलेली, लाईक ऑलमोस्ट 3 इयर्स बॅक. पण याची क्वालिटी बघा गाईज आणि ह्याचं स्पेस, ओ गॉड, लॅपटॉप वगैरे तर आरामात राहतो. लॅपटॉपसाठी पण असं कंपार्टमेंट आहे, खूप स्पेशियस आहे, कंपार्टमेंट आहे लॅपटॉपसाठी. अजून पण इथे असे पॉकेट्स वगैरे आहे, तर इथे ना सगळं काय मावतं. मोस्टली एवढी मोठी साईज आहे ना, तर लॅपटॉपसाठी द बेस्टच आहे ही बॅग. सो ही माझी बहीण वापरते. नेक्स्ट आहे ही ब्राऊन बॅग. सो ही आहे ना मोचीची बॅग आहे, अगेन सेलमधनं घेतलेली. आणि लुक ॲट द क्वालिटी गाईज, आणि ह्याचं प्रिंट बघा किती छान आहे, थोडंसं असं लेदर मटेरियल टाईप. आणि ह्यात पण 2 कंपार्टमेंट आहे. अगेन दिस इज स्पेशियस. ह्याला पार्टी पण एक पॉकेट आहे बाय द वे. तर नॉर्मली लाईक ऑफिस वेअरसाठी एकदम क्लासी वाटतं. ब्राऊन कलर तर कधीच ऑफ नाही जात. नेक्स्ट येते ही वाली एक मरून बॅग. अँड आय फील की एक बॅग तरी आपल्याकडे रेडिश मरून वगैरे कलरची हवी, कारण ते खूप क्लासी वाटते. तर ही काहीशी अशी ऑफिस बॅग आहे, त्याच्यात 2 कंपार्टमेंट्स आहे. तर मी कुठेतरी इव्हेंट्सला वगैरे जाते ना, दॅट टाइम आय कॅरी दिस बॅग. आणि ह्यात खूप स्पेशियस आहे. अगेन आपला लॅपटॉप वगैरे तर आरामात मावतो. नंतर इथे मध्ये पण असं चेनवालं पॉकेट आहे आणि ओव्हरऑल असं पाठीमागे पण एक चेन आहे. आणि मोचीची आहे तर क्वालिटी बघा गायस, चेनची क्वालिटी बद्दल तर तुम्ही डाऊट घेऊ शकत नाही. मग ही बॅग अशी आपण खांद्यावर पण घेऊ शकतो आणि याच्यासोबत एक बेल्ट पण दिलाय. सो स्लिंग बनवून आपण लाईक इथे अटॅच करून स्लिंग पण ह्याला बनवू शकतो. पण मी अजून काही यूज नाही केली. इफ यू कॅन सी की मी अजून तरी ह्याला असं ॲज सच पर्स म्हणूनच घेते directly, not as a sling bag. Next is my go-to bag again from Mochi. So ही आहे ना मस्त असं सिल्वर कलरचं डिटेलिंग आहे ह्याच्यावर. आणि ही पर्स एवढी क्लासी आहे. ब्लॅक कलर कधीच ऑफ मतलब कधीच ट्रेंडमधनं जात नाही. लाईक ट्रेंडी बॅग आहे ऑलवेज. आणि एवढी स्पेशियस आहे. सरळ सिंगल कंपार्टमेंट मध्ये कसं, मध्ये इफ यू कॅन सी असं चेनवालं पॉकेट, मोठं असं कंपार्टमेंट आहे चेनवालं. देन इथे दोन्ही बाजूला आहे. आणि ही बॅग ना मोचीमधनं अगेन मला सेलमध्ये मिळालेली, आय गेस ओनली फॉर 500 रुपीज समथिंग. आणि ह्याला 4 इयर्स झालेत, लिटरली 4 इयर्स.
पण ही अजूनपर्यंत खूप चांगली आहे आणि माझी फेवरेट पण आहे. मी सगळीकडे हीच बॅग कॅरी करते. तुम्हाला सुचलं नाही ना बाई, स्पेस पण हवा आहे, काय कॅरी करू? कुठची पर्स? देन दिस इज द पर्स विच गोज ऑन इंडियन, वेस्टर्न, लाइक एव्हरीवेअर आय कॅन कॅरी. माय गो टू बॅग. सो जी ही बॅग आहे ना, ही माझी वन ऑफ द फेवरेट आहे आणि ह्यातच मी ना अजून एक बॅग घेतली रिसेंटली, बट ती सध्या माझ्याकडे इथे नाहीये. तर त्या बॅगवर ना फक्त हे असं सिल्वर कलरचं डिटेलिंग नाहीये आणि डिट्टो अशीच बॅग आहे आणि ही लेदर मटेरियल आहे आणि ती आय गेस थोडंसं असं क्लॉथ मटेरियलमध्ये आहे, बट डिट्टो अशीच. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट इज Wow. दिस बॅग अगेन फ्रॉम मोची. मी आधीच बोललेली की तुम्हाला मी फॅन आहे मोचीची आणि ही माझी ओनली अँड ओनली पर्स आहे. तर ह्या पर्सला ऑलमोस्ट 7 इयर्स झाले. या 7 इयर्स झाले या पर्सला गाईज. मी पर्स जास्त कॅरी करत नाही. छोटे पर्सेस असतात ना कॉटनचे, ते घेऊनच मी बॅगेत टाकते बिकॉज ही ऑब्व्हियसली हेवी आहे. बट ही नुसती पण आपण कॅरी केली ना तरी खूप क्लासी वाटते. आणि ह्यात बघा किती कंपार्टमेंट आहे, खूप स्पेशियस आहे. परत ना इथे फ्रंट पॉकेटमध्ये आरामात माझा मोबाईल पण मावतो. सो ही माझी बेस्ट परचेस आहे अजूनपर्यंत मोचीची. अँड ह्याचं क्वालिटी बघा गायस, चेनची क्वालिटी बघा. हाऊ कॅन यू नॉट बाय? आणि ही माहिती कितीला घेतलेली मी? आय गेस 300 रुपीजला 7 इयर्स बॅक. सो खूप चांगली आहे अगेन मोची. ओव्हरऑल जर मी कंक्लुजन बोलीन ना तर ब्लॅक आणि ब्राऊन आणि एक व्हाईट, जर हे 3 कलरचे तुमच्याकडे सिंगल सिंगल एक स्लिंग बॅग जरी असेल ना, इट विल गो विथ एव्हरीथिंग गाईज, एव्हरीथिंग. आणि जी मी एकदा तुम्हाला दाखवली ब्लॅक कलरची लॉंगमध्ये, सो ब्लॅक बॅग घेऊन ठेवा, सगळ्यावर जाते. आता तुम्हाला स्लिंग बॅग परचेस करायची आहे तर कुठची करू? तर ब्लाइंडली एक ब्लॅक कलरची बेसिक बॅग, नॉट टू बिग नॉट टू स्मॉल, एकदम मीडियम साईजची बॅग तुम्ही परचेस करू शकता. यू कॅन सिम्पली बाय सच काइंड ऑफ वन ब्लॅक बेसिक बॅग. आणि ज्याला गोल्डन डिटेलिंग असेल तर बेस्टच आहे. सो ऑलवेज गो फॉर गोल्डन डिटेलिंग, थोडा रिच लुक येतो ना. सो नाव दॅट यू हॅव सीन ऑल द कलेक्शन ऑफ माय बॅग्स, कमेंट डाऊन विच वन इज युअर फेवरेट. आता तुम्ही बघितलंच असेल माझं बॅगचं कलेक्शन आणि तुम्हाला समजलंच असेल की मी मोचीची किती मोठी फॅन आहे. मोचीने काय मला स्पॉन्सर केलेला हा व्हिडिओ नाही आहे, बट आय एम पर्सनली अ बिग फॅन ऑफ मोची. हायली रेकमेंड, तुम्ही पण एकदा जेव्हा सेल वगैरे चालू असते ना तेव्हा मोचीमध्ये व्हिजिट करा. तिथे तुम्हाला अक्षरशः 60, 70, 80% डिस्काउंट मिळतो. 7-8 इयर्स तरी बघायची तुम्हाला गरज नाहीये. सो ब्लाइंडली तुम्ही हे घेऊ शकता. अ बिग थम्स अप फॉर मोची. सो मोचीचा सेल आहे ना तो वर्षातनं एकदा तरी लागतो आणि मी नेहमीच काय ना काय परचेस करते. इदर इट्स पर्स ऑर इट्स फुटवेअर. तर फुटवेअरचं पण माझ्याकडे बरंच कलेक्शन आहे. इफ यू गाईज वॉन्ट टू सी दॅट ॲज वेल देन कमेंट डाऊन. आय विल शेअर दॅट. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा चॅनल. सो बाय.